नमस्कार मंडळी. आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाची इडली बनवणार आहोत. तेही अगदी कसलीही पूर्वतयारी न करता इन्स्टंट म्हणजे पटकन बनवून तयार होणारी आजची आपली ही उपवासाची इडली आणि चटणी आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे. पटकन बनवून तयार होते हे. कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाहीये. मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली उपवासाची इडली. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला 1 वाटी इतकं भगर म्हणजेच वरईचे जे तांदूळ असतात ते घेतलेलं आहे. त्याच वाटीने पाव वाटी इतकं साबुदाणा आपल्याला घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये आपल्याला हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आता बारीक करताना खूप अगदी आपल्याला पावडर करायची नाहीये किंवा खूप जाडसर असं ठेवायचं नाही. जसं रवा असतो ना, अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आता सारख्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इतकं दही याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. घरचं ताजं दही आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी पुन्हा याच्यात मी पाणी ॲड करून घेते आणि मिक्सरमध्ये आपल्याला पुन्हा हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे इडलीचं बॅटर अगदी मऊसूत जसं असतो ना, तसं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरमध्ये छान असं वाटून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये आपण इथे हे काढून घेऊया. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता मिक्सरमध्ये जे बॅटर आपण फिरवून घेतलं होतं ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी ॲड करून ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी इडलीचं जसं बॅटर असतं तशी कन्सिस्टन्सी आपल्याला ह्याची ठेवायची आहे. चवीपुरतं मीठ आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं असंच ठेवायचं आहे. म्हणजे जे वरईचे तांदूळ आहे किंवा जे आपण साबुदाणा ह्याच्यात टाकलेला आहे ते थोडंसं मुरेल म्हणजे मऊ होईल, फुलून येईल. म्हणून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे. जोपर्यंत आपण हे झाकून ठेवूया तोपर्यंत आपण उपवासाची चटणी इडली बरोबर खायला ते सुद्धा इथे बनवून तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि नारळ मी इथे घेतलेला आहे म्हणजे फ्रेश नारळ एक वाटीभर इतकं घेतलेलं आहे. तुम्ही सुकं जे खोबरं असतं आपलं ते वापरलं तरीही चालेल. पाव वाटी इतकं आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. याची साले तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. त्याबरोबर अर्धा चमचा इतकं जिरे, चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर एक हिरवी मिरची येतात. म्हणजे मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिक्सरमध्ये आपण हे फिरवून घेऊया. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून याची आपली छान अशी उपवासाची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. आता हे चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही याला जिऱ्याची फोडणीसुद्धा देऊ शकता किंवा असंही खाल्लं तरीही याची चव खूप भारी येते. तर आज आपण जे रेसिपी बनवणार आहोत ते उपवासाकरता चटणी आणि इडली आहे. याच्यात जर तुम्ही कोणतेही पदार्थ खात नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे नाही टाकले तरीही चालेल, काहीही हरकत नाही आहे. तर इथे आपण इडलीचं भांडं घेतलेलं आहे. याला आपण सर्वात आधी थोडंसं ग्रीस करून घेऊया. हे बघा तेलाच्या मदतीने आपण थोडंसं याला ब्रश असं करून घेऊया. जर तुमच्याकडे पातळ असं कापड किंवा रुमाल असेल त्याला याच्यावर थोडंसं पाण्यात बुडवून टाकलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही आहे. आता जे बॅटर आपण मुरायसाठी ठेवलं होतं त्याच्यात मी एक इनोचा सॅशे म्हणजे 1 चमचाभर इतका इनो याच्यात ॲड करायचा किंवा अर्धा चमचा खाण्याचा जो सोडा असतो ते टाकायचा. आता जर तुम्ही उपवासाला तुम्हाला इनो किंवा खाण्याचा सोडा चालत नसेल तर जे बॅटर आपण बनवून ठेवलेलं होतं असं बॅटर बनवायचा आणि रात्रभरसाठी याला आपण आंबवण्यासाठी ठेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी आपले मस्त मऊ लुसलुशीत असे इडल्या बनवून तयार होतात. पण आज आपण इन्स्टंट झटकीपट आपण इडली उपवासासाठी बनवणार आहोत. म्हणून मी इथे 1 चमचाभर इतकं इनो याच्यात ॲड करून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जे इडलीचं भांडं होतं याला आधीच आपण तेल लावून ग्रीस करून घेतलं होतं. याच्यात आता आपण हे जे बॅटर आपण बनवून तयार करून घेतलेलं होतं ते पटापट ॲड करून घेऊया. कारण आपण ह्याच्यात इनो ॲड करून घेतलेलं होतं म्हणून जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही आहे. पटापट आपण ह्याच्यात जे बॅटर आहे ते ह्याच्यात ॲड करून घेऊया. आता खूप अगदी काटेपर्यंत आपल्याला हे भरायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता थोडीशी जागा आपल्याला सोडायची आहे. म्हणजे इडली जेव्हा वाफेल ते मस्त छान फुलायला सुद्धा जागा असेल. दुसऱ्या बाजूला मी आधीच भांड्यात पाणी ॲड करून ते छान उकळी येईपर्यंत करून घेतलेलं होतं. म्हणजे पाणी उकळून घेतलं होतं. त्यानंतरच आपल्याला हे जे इडलीचं भांडं आहे बॅटर ह्याच्यात ॲड करून
ठेवून घ्यायचं आहे. आता मी झाकण लावते आणि मध्यम आचेवर अगदी 12 ते 15 मिनिटं आपल्याला छान अशी याची वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक 10 ते 12 मिनिटं झालेली आहे आणि इडली आपली उपवासाची इन्स्टंट इडली मस्त छान फुललेली आहे. तुम्ही बघू शकता. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असं टच करून बघायचं हाताला लागत नाहीये, म्हणजे आपली इडली मस्त छान अशी वाफली गेलेली आहे. आता आपण हे एका बाजूला काढून घेऊया आणि थोडीशी थंड झाली की लगेच या चमच्याच्या मदतीने काढून घेऊया. आता हे जे भांडं आहे ते खूप गरम आहे म्हणून मी इथे एका टॉवेलच्या मदतीने हे पकडून घेतलेलं आहे आणि हळू करत आपल्याला हे जे इडली आहे ते पूर्णपणे इथे काढून घ्यायचं आहे. तर खूप सोपी अशी रेसिपी आहे मंडळी. उपवासाला झटपट खायला कसलीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी बनवून तयार होते. तर ही आपली उपवासाची चटणी अगदी कसल्याही याच्यात मी फोडणी टाकलेल्या नाहीये. असं सर्व्ह केलेलं आहे. मस्त छान लागते. त्याचबरोबर ही आपली उपवासाची मऊ लुसलुशीत आणि झटकीपट होणारी इडली. तर मंडळी नेहमी आपण उपवासाला साबुदाण्याची खिचडी करतो किंवा साबुदाण्याचे वडे करतो. एकदा तरी तुम्ही ही उपवासाची इडली नक्की ट्राय करा. लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडणारी आहे. तुम्ही कलर बघू शकता मस्त पांढरी शुभ्र अशी आपली ही उपवासाची इडली झालेली आहे आणि तितकीच मऊ लुसलुशीत सुद्धा आहे. तर हे बघा आपली उपवासाची इडली आणि त्याचबरोबर त्याची चटणी सुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे मंडळी. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर कमेंटद्वारे नक्की शेअर करा. तर मी इथे तुम्हाला एक इडली असं मऊसूद कशी बनलेली आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मंडळी. हे बघा मस्त छान अशी मऊ लुसलुशीत आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे. एक इडली मी तुम्हाला इथे दाखवते म्हणजे कितीही आपण जर त्याला असं हातात मोडून घेतलं तरीही मस्त मऊ लुसलुशीत तशीच हे पुन्हा राहते. हे बघा मस्त छान अशी आहे, मस्त मऊ झालेली आहे. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशी छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.